स्वागत आहे तुझं यावाल्या व्हिडिओमध्ये. जसं या व्हिडिओचं टायटल आहे की टिप्स फॉर इन सेम एक्झाम. सो या टिप्स ऐकणं का गरजेचं आहे? भरपूर वेळेस काय होतं की नवीनच इंजिनिअरिंग मध्ये आलेले असतात. पहिला जो महिना आहे तो इतका फास्ट निघून जातो आणि आपल्याला लक्षात येतं की इन सेम एक्झाम समोर आलेली आहे. ओके, आणि आपल्याला वाटतं की आपला काहीच अभ्यास झालेला नाही. इंजिनिअरिंग मेकॅनिक्सच्या बाबतीत तसंच घडतं. सो देअरफॉर इथं तुझ्यासाठी काही IMP टॉपिक्स दिलेले आहेत. आय कॅन अंडरस्टँड काही एन नंबर ऑफ कारणांमुळे जर समजा तुझी जर स्टडी झालेली नसेल पण तुला इनसेम मध्ये मार्क्स चांगले हवे आहेत तर त्यासाठी तुला काय करावं लागेल. सो काही इम्पॉर्टंट टॉपिक्स इथं दिलेले आहेत. पहिली गोष्ट, तुला रिझोल्युशन बेसिक्स, मुवमेंट बेसिक्स आणि वॅरिग्नॉन थेरम हे युनिट 1 मध्ये करणं गरजेचंच आहे. ते जर नाही आलं तर तू क्वेश्चन काहीच अटेम्प्ट करू शकत नाही. कमीत कमी तुला फोर्सला रिझॉल्व्ह करता यायला पाहिजे. कमीत कमी तुला जो हा आहे मुवमेंट आहे हे कॅल्क्युलेट करता यायला पाहिजे. म्हणजे पॉझिटिव्ह मुवमेंट, अँटी क्लॉकवाईज मुवमेंट, क्लॉकवाईज मुवमेंट वगैरे 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 ते तुला कॅल्क्युलेट करता यायला पाहिजे. आणि इफेक्टिव्हली व्हॅरिग्नॉन थेरम कसा वापरायचा ते जमलंच पाहिजे. कारण ते जमलं तर बाकीच्या क्वेश्चनला ऍटलिस्ट तू अटेम्प्ट तरी करू शकशील. ओके, सो हा वाला पार्ट महत्वाचा आहे. हा, याच्यामध्ये ट्रायंगल लॉ फक्त लिहायचं विसरलेलो आहे मी. ट्रायंगल लॉला सुद्धा एकदा व्यवस्थित करून घेशील. ओके, त्याच्यानंतर हा इथं आहे युनिट नंबर 2 आपला एवढा वाला. या युनिट नंबर 2 मध्ये इथं बघ, तुम्ही तर डायरेक्टच नाव लिहिलेलं आहे, सेंट्रॉइड मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि हे का सेंट्रॉइड मध्ये बेसिक जो फॉर्म्युला आहे A1 x1 प्लस A2 x2 प्लस A3 x3 डिवायडेड बाय A1 प्लस A2 प्लस A3 एवढा जरी कळाला, त्याची नॉर्मल ट्रिक जरी कळाली तरी सेंट्रॉइड सुटतो. आणि एकदा सेंट्रॉइड सुटला तर मुवमेंट ऑफ इनर्शिया तर आरामात सुटतो. का? कारण पॅरलल ऍक्सिस थेरमच वापरायचा आहे याच्यामध्ये. लक्षात आलं? आणि जनरली एक्झाम मध्ये मुवमेंट ऑफ इनर्शियावरती तुला प्रॉब्लेम तर देतात, पण मुवमेंट ऑफ इनर्शियाचा सेंट्रॉइड काढणं खूप सोपं असतं. का? कारण ते प्रॉब्लेम देतानाच असा देतील कदाचित की त्याच्यामध्ये तुझा जो सेक्शन असेल हा सिमेट्रिक सेक्शन असेल. असिमेट्रिक सेक्शन यायचे किंवा अनसिमेट्रिक सेक्शन यायचे चान्सेस खूप कमी असतात मुवमेंट ऑफ इनर्शियाच्या प्रॉब्लेम्स वरती. सो तो एक महत्वाचा आहे. आणि राहिला प्रश्न फ्रिक्शनचा, तर फ्रिक्शन मध्ये ब्लॉक फ्रिक्शन, ब्लॉक पण कुठला असा हॉरिझॉन्टल याच्यावरचा नाही, तिरप्या याच्यावरचा. ओके, तो फ्रिक्शन. बेल्ट फ्रिक्शन T1/T2 इज इक्वल टू e⁻μ बीटा, हा वाला बेल्ट फ्रिक्शन. आणि त्याच्यानंतर लॅडर फ्रिक्शन. हे 3 फ्रिक्शनच्या गोष्टी तुला जमणं गरजेचं आहे. एवढं जरी केलं तरी सुद्धा तुझा पेपर 15-20च्या जवळपास किंवा 20-22च्या जवळपास आरामात पोहोचू शकतो. ओके, हे तर झालं इम्पॉर्टंट टॉपिक्स जे तुला म्हणजे आता रिवाइज जर करायचं असेल किंवा तुझ्याकडे वेळ कमी उरलेला आहे तर कमीत कमी एवढे तरी टॉपिक तुला करायचे. आता खरं बोलायचं झालं तर सगळंच करणं गरजेचं आहे, पण वेळ नसेल, काही जेन्युइन इश्यू असेल तर त्याच्यामुळे हे तरी इम्पॉर्टंट केलेच पाहिजे. राहिला प्रश्न आता हा, तुझ्याकडे अशी कल्पना कर, आज आहे तू आणि त्याच्यानंतर तुझ्याकडे 3 दिवस बाकी आहेत आणि किंवा 2 दिवस बाकी आहेत आणि आता तुला एक्झामला अप्रोच करायचंय. हे इथं इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. आता तुला या एक्झामला अप्रोच कसे करायचे? पहिली स्टेप, डू नॉट पॅनिक. पॅनिक झालेला व्यक्ती, पॅनिक झालेला मुलगा मुलगी काहीही काम करू शकत नाही, कारण त्या पॅनिकिंग मध्येच तुमचा वेळ खूप जातो. याच्यामध्ये आणखीन एक शब्द मी ऍड करतो, ऑर ओव्हरथिंक. ओव्हर थिंकिंग. एक लक्षात राहू दे बॉस किंवा लेडी बॉस, ऍक्च्युअल प्रॉब्लेम हे आपल्या मनातच मोठे असतात, ते ऍक्च्युअल मध्ये तितके मोठे नसतात. ऍक्च्युअल मध्ये प्रॉब्लेमला जेव्हा डील करायचं असेल त्यावेळेस तो प्रॉब्लेम छोटा असतो, पण तू सुरुवात केली पाहिजे. ओके, जस्ट से 5 4 3 2 1 अँड स्टार्ट विथ युअर सोल्युशन किंवा स्टार्ट विथ युअर स्टडिंग ऑर व्हॉट एव्हर द वर्क विच यू आर डुईंग. आणि तुला लक्षात येईल की ते खूप सोपं काम होतं, पण आपण उगीच टाळत होतो. सो फर्स्ट, मी फेल झालो तर काय होईल, हे झालं तर काय होईल, ते झालं तर काय होईल, काहीही विचार करायची गरज नाही. जस्ट फोकस ऑन युअर स्टडीज. विचार करण्यात वेळ घातल्यापेक्षा अभ्यास करण्यात वेळ घाल. पॉसिबिलिटी ही आहे की कदाचित होऊ शकेल. सेकंड, बेसिक्स कम्प्लीट. मी जसं तुला इथं सांगितलेलं होतं, तुला जर साइन थिटा कॉस थिटा येत नसेल, तुला जर राईट अँगल ट्रायंगल वरून थिटा कॅल्क्युलेट करता येत नसेल, साइन इनवर्स कॉस इनवर्स जमत नसेल, ब्रॅकेट देताना जर चुकत असशील, सिस्टमॅटिक जर जात नसेल, इन शॉर्ट, तर तू मेकॅनिक्स मध्ये कितीही भारी नॉलेज घे, याचं अल्टिमेटली तू चुकणारच.
माझ्या नजरेत आता माझ्या एवढ्या वर्षाच्या करिअर इन केस ऑफ इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये कमीत कमी 50-60 मुलं आहेत ज्या मुलांनी एवढं सगळं केलेलं आहे पण तरी ते फेल झालेले. त्याचं कारण काय? ओनली बिकॉज ऑफ सिम्पल सिली मिस्टेक्स. ब्रॅकेटच द्यायचा राहिला, डिवाइडच्या ऐवजी मल्टिप्लिकेशनच दिलं, हेच केलं तेच केलं, एन नंबर ऑफ थिंग्स आर देअर. सो अशी कल्पना कर की 3 दिवस बाकी आहेत एक्झामला. पहिले 3 तास तू फक्त आणि फक्त साइन थिटा, कॉस थिटा, ट्रायंगल, त्याच्यानंतर परपेंडिक्युलर, ऑफसेट, एन नंबर ऑफ जे काही बेसिक्स आहेत जे लागतायत आपल्याला या पूर्ण युनिटमध्ये, त्या बेसिक वर कमांड मिळालीच पाहिजे. तुझी कॅल्क्युलेटरवर कमांड यायलाच पाहिजे. पहिल्या 3 तासात कृपया ते काम कर. बाकी नको जाऊया रिझोल्युशन कंपोजिशन वरती. पहिले कॅल्क्युलेटर आणि ब्रॅकेट्स कसे वापरायचे ते लक्षात यायला पाहिजे. सेकंड, मग जा रिझोल्युशन, मुवमेंट आणि वॅरिग्नॉन थेरम. पहिले 3 तास ते, त्याच्यानंतरचे 3 तास हे. 3 आणि 3 झाले किती? 6 तास. आता मग पुढचं वाच. आता तुला सगळं फटफट 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 कळायला लागेल. पण जर समजा तू ते केलं नाही, कॅल्क्युलेटरचे बेसिक्स नीट केले नाही, रिझोल्युशन व्यवस्थित समजलं नाही, क्वाड्रंट सिस्टीम व्यवस्थित समजली नाही, तर तुला काहीही जमणार नाही. तिसरी गोष्ट जी मी मुलांची ऑब्झर्व केलेली आहे, सिस्टमॅटिक अप्रोच. समजा एखादा रिझल्टंट असा रिझल्टंट आहे, तर मुलं रिझॉल्व्ह कसे करतात? काही रिझॉल्व्ह कसे करतात? असं आणि असं. अरे ॲरो दे ना बाबा, ॲरो दे ना. ते ॲरो नाही दिले तर कळतच नाही आपल्याला पुढे चाललेलं काय आहे. असा रिझॉल्व्ह जर समजा तू केला, हे असा, हे फक्त एक रॉड असा आणि एक रॉड असा, किंवा एक काडी अशी आणि एक काडी अशी, त्याच्यावरून नाही लक्षात येणार. कृपया करून, मेकॅनिक्स अवघड नाहीये, पण सिंपल गोष्टी मध्ये 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 आपण सोडून देतो, म्हणून त्रास आहे. You should be systematic. Summation of f of x is equal to rightward forces positive and leftward forces negative. हे लिहायला 1 सेकंद लागतो, पण यांनी आपल्याला सवय होते. एकाच टाइमला 2-4 गोष्टींचा विचार करणं म्हणजेच ओव्हर थिंकिंग करणं, पॅनिक होणं, हे त्याचेच लक्षण आहेत. एकाच टाइमला त्या पण प्रॉब्लेमचा विचार करायचा, याचा पण करायचा, त्याचा पण करायचा, म्हणून एकही गोष्टीवर फोकस राहत नाही. फोकस एका गोष्टीवर ठेव, 100% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. सो यू शुड बी सिस्टमॅटिक इन दॅट. चौथं, प्री प्लॅन द टाइम. माझ्याकडे 3च दिवस राहिलेले आहेत, हा विचार करत करत आपण 1 दिवस वाया घालतो. मग आता माझ्याकडे 2च दिवस राहिलेले, वेस्ट ऑफ टाइम आहे. माझ्याकडे किती दिवस राहिलेले? 3 दिवस राहिले. दुधेकर सरांनी सांगितलेलं आहे, पहिले 3 तास हे बेसिक, नंतरचे 3 तास हे, आणि त्याच्यानंतरचा टाइम जो आहे 12 तास आहे तुझ्या हातात. या 12 तासामध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स नवत्याचं होऊ शकतं, 100% होऊ शकतं, काहीच प्रॉब्लेम नाही. आय हॅव सीन लॉट ऑफ स्टुडंट्स हू कॅन डू दॅट, हू हॅड डन इट. सो यू कॅन ऑल्सो डू इट. जस्ट यू नीड टू प्लॅन द टाइम. मला कुठं वेळ आहे, मी काय केलं पाहिजे, आता काय केलं पाहिजे, नंतर काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी. अँड लास्ट इज क्वालिटी. यू शुड ओनली फोकस ऑन क्वांटिटी. मला सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत का घाणेरड्या पद्धतीने? नाही, मला थोडेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, पण ॲक्युरेसी जी आहे ती ॲक्युरेसी बेस्ट यायला पाहिजे. ॲक्युरेसी कशाने बेस्ट येईल? फर्स्ट याने. ते जर नसेल तर तुला मेकॅनिक्स नाहीच जमू शकणार. मी स्पष्टपणे बोलतो, भले तुला राग आला तर आला, पण तुला जर बेसिक्स येत नसेल तर तू काहीच करू शकणार नाही. बेसिक म्हणजे काय? कॅल्क्युलेटर हँडलिंग टेक्निक, साइन थिटा, कॉस थिटा, अल्जेब्रिक गोष्टी, या सगळ्या. ओके, सो तेवढंच कर. सिंपल आहे मेकॅनिक्स, इतका हार्ड नाहीये, पण कृपया जम्बलिंग वर जाऊ नको. ओके, विश यू ऑल द बेस्ट फॉर इनसेम एक्झाम.